राज्यात मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाल्याचं पाहायला मिळतं। राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मात्र वाढ झाली आहे। राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडल्यानं त्या ठिकाणची थंडी गायब झाली। मात्र पुढील आठवड्यापासून आता राज्यात थंडी वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोतमल आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, खरं तर आपण पाहतोय मागच्या काही महिन्यांपासून राज्यातून थंडी गायब अशी चर्चा होती आणि आता पुढच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा कडाक्याची थंडी वाढणार अशी चर्चा रंगते। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? बरोबर आहे। आपण जर बघितलं तर या आठवड्यात देखील थंडीचं प्रमाण तसं कमी आहे। पुढच्या आठवड्यापासून थंडी आणखी वाढेल अशा पद्धतीचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलेला आहे। देशातल्या दक्षिण भागातल्या राज्यांमध्ये काही प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच थंडी जी आहे ती कमी झालेली आहे। मात्र पुढच्या आठवड्याच्या सोमवारपासून थंडी आणखी वाढू शकते अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे वातावरणातल्या वेगवेगळ्या बदलांमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या आठवड्यात राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस देखील झालेला होता। अवकाळीमुळे काही ठिकाणी नुकसानही झालेलं होतं। वातावरणात सतत जे बदल होत आहेत त्याचा पिकांना मोठा फटका होतो आहे। आपण जर पाहिलं तर सुरू असलेल्या हिवाळा ऋतूमध्ये अशा पद्धतीनं अचानक अवकाळी पाऊस आला, थंडीचं प्रमाण कमी झालं, काही प्रमाणात थंडी अचानकपणे वाढली। यामुळे जे फळबागायतदार आहे ते काहीसे चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच सर्वसामान्य लोकांसाठी देखील जर आपण हवामानाचा विचार केला तर आत्ताच्या या आठवड्यातलं जे थंडीचं तापमान आपल्याला जी प्रमाण पाहायला मिळते याच्यापेक्षा पुढच्या आठवड्यात थंडी जी आहे ती अधिक वाढणार आहे। त्यामुळं जी शेतकऱ्यांना चिंता सतावते आहे फळपिकांना होणाऱ्या फटक्याबाबतची, तशीच अनुकूल परिस्थिती जी आहे ती काही पिकांच्या बाबत असली तरी सर्वसामान्यपणे लोकांना हे परवडणारं नाही। वातावरणातली स्थिरता अत्यंत महत्त्वाची समजली जाते। ज्या पिकांना, ज्या फळांना थंडी पोषक अनुकूल असते अशा पिकांना फटका बसू शकतो अशा पद्धतीची चिंता आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।